जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 11th ऑगस्ट आणि वीकेंड नंतर फर्स्ट डे होता, मंडेचा दिवस. सो बघूया वीकेंड म्हणजे वीक स्टार्ट कसा झालेला आहे ह्या वीकेंड नंतर. कारण लास्ट वीक जो होता तो एक खूप व्होलटाईल वीक होता. ट्रम्पच्या टॅरिफचं हँगओव्हर होतं, त्यामुळे मार्केट दोन्ही साईडला मुवमेंट देत होतं. आणि जसं मी नेहमीच म्हणतो की स्टॉक मार्केट ही एक दुधारी तलवार आहे. ठीक आहे. जरी मार्केट पडत असेल, कोसळत असेल, तरी पण आपण त्यातून प्रॉफिट बनवू शकतो. आणि जर मार्केट अपट्रेंडला असेल, वरती जात असेल, प्लस मध्ये असेल, तरी पण आपण त्यातून प्रॉफिट नक्कीच बनवू शकतो. आणि लास्ट वीक हे त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. जसं आपली लास्ट वीकची थर्सडेची वीकली एक्सपायरीची जी होती निफ्टीची, त्यामध्ये एक ट्रिमेंडस ट्रिमेंडस असं मूव आलं होतं. आणि मी त्यावेळी गावी होतो काही माझ्या पर्सनल रिझनसाठी, तर मी गावावरूनच तो व्हिडिओ अपलोड केला होता. बट फ्रायडेच्या दिवशी मी अपलोड करू शकलो नाही व्हिडिओ, त्याबद्दल मी प्रथम क्षमस्व आहे तुम्हा सगळ्यांचा. आणि प्लस मी सॅटर्डेचा आणि संडेचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करू शकलो नाही. कारण सॅटर्डेला, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारळी पौर्णिमा होती, म्हणजेच आपली श्रावण पौर्णिमा होती. तर त्यामुळे मी तो व्हिडिओ बनवू शकलो नाही. रक्षाबंधन होतं आणि काही जे आपले पर्सनल, ज्या म्हणजे आपले ऋणानुबंध असतात, जे संबंध असतात, ज्या काही परंपरा असतात, त्या आपल्या ह्या, हे बघा, रक्षाबंधन, राखीचा दिवस होता. तर सॅटर्डे आणि संडे बेसिकली त्याच गोष्टीमध्ये थोडासा बिझी गेला. बट स्टील आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर अप करूया. आजचा पण आपला ट्रेड कसा होता, सक्सेसफुल झाला की नाही झाला, ओव्हरऑल मार्केटचा मूड काय आहे, ट्रेंड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये समजून घेऊया. चला तर मित्रांनो, पुढे व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि चार्ट वरती नेहमीप्रमाणे आपण समजून घेऊया की आजचा दिवस कसा घडला, काय काय घडामोडी घडल्या. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे नेहमीप्रमाणे स्टार्ट करूया निफ्टी पासून, फ्रेंड्स. ऑलराईट. तर निफ्टीचा आपण 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट इथे आपण ओपन करत आहोत. थोडंसं इट्स टेकिंग बिट लॉंगर टाइम देन युजल. ऍक्च्युली हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. आपण निफ्टीचा चार्ट बघणार आहोत. ऑलराईट फ्रेंड्स. सो ओके, हा आहे इथे निफ्टीचा चार्ट. सॉरी, अगेन हा बँक निफ्टीचा चार्ट ओपन होत आहे. ओके, बोथ वेला बँक निफ्टीचा चार्ट आहे. सो आपण इथे निफ्टीचा चार्ट ओपन करूया, फ्रेंड्स. ऑलराईट. निफ्टीचा चार्ट आपण इथे ओपन करूया 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती, ऑब्विसली, कारण आपण डेली अनालिसिस जे आहे आपण आपल्या आजचं, ते आपण इथे बघणार आहोत की आज मार्केटने कशी मूव्ह केली. ठीक आहे. सो आता तुम्हाला इथे बऱ्यापैकी बोल्ड दिसत असेल. सो ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती 11th ऑगस्टची 9:15, जो येल्लो फ्लॅग आहे नेहमीप्रमाणे आपण इथे दिलेला आहे. ठीक आहे. तर मार्केटने सुरुवातच आज एक अप ट्रेंड मध्ये केली होती. आणि आजच्या मार्केटचं जे मुवमेंट होतं ना, फ्रेंड्स, ते बेसिकली मी तर असं म्हणेन की रिलायन्सने बऱ्यापैकी मार्केटला होल्ड करून ठेवलं होतं. 1% प्लस रिलायन्स प्लस होता आजच्या दिवसामध्ये. आणि रिलायन्स हे, जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निफ्टीमध्ये, निफ्टी 50चा एक मेजर, सगळ्यात मोठा स्टेक होल्डर आहे निफ्टीमध्ये रिलायन्स. त्याचं वेटेज खूप जास्त आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट 1/4 वेटेज आहे. तर ऑब्व्हियसली रिलायन्सने मार्केटला अप ट्रेंड मध्ये ठेवलं होतं. अदरवाईज ट्रम्प टॅरिफच्या हँगओव्हरचे पासून आपल्याला फार काही रिलीफ अजून तरी मिळालेलं नाहीये. आणि इनफॅक्ट जर बघायला गेलात, फ्रेंड्स, तर जे ओव्हरऑल सिनारिओ जो सुरू आहे मार्केटमध्ये, की रिगार्डिंग ECI, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, याच्यावरती जे काही ॲलिगेशन्स लावलेत विरोधी पक्षाने आणि विरोधी पक्षाच्या नेत्याने राहुल गांधीने, आणि त्याला सपोर्ट करत ऑलमोस्ट 25 पॉलिटिकल पार्टीज, ज्यांचे ऑलमोस्ट 300 MPs आहेत, मेंबर ऑफ पार्लमेंट्स आहेत, त्या सगळ्यांनी आज संसद भवन टू ECIचं ऑफिस असा एक मोर्चा काढला होता. ठीक आहे. बट आपला पॉलिटिकल विषय नाहीये चर्चा करण्याचं, फक्त त्याबद्दल एवढंच माझं एक सांगण्याचा मुद्दा हा आहे की हा एक छोटा इश्यू नाहीये, फ्रेंड्स. ठीक आहे. इंडियाचा प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ठीक आहे, हे जरी कितीही म्हणजे सरकारच्या दबावाखाली असेल किंवा काय, बट सोशल मीडिया हे सध्या एक स्ट्रॉंग हत्यार आहे. आणि ज्यातून हे सगळे मेसेज वर्ल्ड वाईड, ग्लोबल लेवलला पोहोचत आहेत. ठीक आहे. आणि जर वोट चोरी होत असेल किंवा जे काही हे मुद्दे असतील, जे काही ॲलिगेशन्स असतील, ते ॲलिगेशन्स सिद्ध करता जर आले विपक्षला, तर हा एक खूप मोठा
आपल्या अनुषंगाने म्हणजे स्टॉक मार्केटच्या अनुषंगाने एक फटका असू शकतो, कारण खूप मोठी उलटफेर होऊ शकते. भरपूर काही घडामोडी घडू शकतात, राजकीय घडामोडी, ज्याचा इफेक्ट ऑब्व्हियसली इंडियाच्या स्टॉक मार्केटवरती, इकॉनॉमीवरती पडेल. आणि ऑब्व्हियसली इकॉनॉमी म्हणजे इंडियन स्टॉक मार्केटवरती पडेल, कारण ऑलरेडी ट्रम्प टॅरिफचं जे वारं घोंगावतंय ते आहे. प्लस हे आपल्या म्हणजे अ, देशांतर्गत जे काही वाद चाललेत हे एक वेगळे, हे जागतिक लेवलला चावाट्यावरती येत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, तर मी जसं नेहमी म्हणतो फ्रेंड्स, की स्टॉक मार्केटचे हेच फायदे आहेत. ठीक आहे, तुम्ही अपडेटेड राहता, ग्लोबली काय चाललंय, देशामध्ये काय चाललंय, तुम्हाला पाहिजे नाही पाहिजे तरी पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे एक करंट अफेअर्स मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह होता. ठीक आहे, कारण तुमचं प्रॉफिट अँड लॉस त्याच्याशी निगडीत आहे. सो ऑटोमॅटिकली तुमचं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं. हा पण एक स्टॉक मार्केटचा फायदा आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर ठीक आहे, बघूया आपण चार्ट वरती पुढे कशा घडामोडी घडल्या आणि आजचा दिवस कसा होता. सो निफ्टीमध्ये जसं तुम्ही बघाल, मी तुम्हाला इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करून दाखवतो नेहमीप्रमाणे, की एक मस्त अशी एक म्हणजे सुरुवातीपासूनच ऑलमोस्ट, ऑलराईट, सुरुवातीपासूनच एक म्हणजे मार्केट एक ह्या सपोर्ट वरती आहे. ठीक आहे, आणि मार्केट 24,600 हा जो एक मार्केटचा रेजिस्टन्स आहे फ्रेंड, तिथपर्यंत जातं आणि रिटर्न येतं. मागच्या वीक मध्ये पण मार्केटने तेच केलंय. ठीक आहे, ऑलमोस्ट 3 दिवस आज झाले, मार्केट तेच करते, वर जातं खाली जातं, वर जातं खाली जातं. ठीक आहे, मुवमेंट चांगली आहे. ऑप्शन ट्रेडर्सच्या दृष्टीने जर बघाल तर असं मार्केट ऑप्शन ट्रेडर्सला नेहमी आवडतं. ठीक आहे, तरी पण मी उद्याच्या दिवसासाठीच्या ज्या लेवल्स आहेत ना, त्या निफ्टीमध्ये ऑलरेडी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो. ऑब्व्हियसली उद्याच्या दिवसासाठी निफ्टीच्या जे लेवल्स असणार आहेत, ओके, वेट वेट, हा, उद्याच्या दिवसासाठी ज्या निफ्टीच्या लेवल्स असणार आहेत फ्रेंड्स, ती ऑब्विस आहे. जो अपर रेजिस्टन्स आहे, जो ब्रेक करायला निफ्टीला पॉसिबल होत नाहीये. ठीक आहे, बऱ्याच दिवसापासून तो आहे 24,666, आणि आपण तो तीच लेवल येथे रेजिस्टन्स म्हणून घेणार आहोत. ऑलराईट, आणि डाऊनफॉल साठी आजच्या दिवसाचा जो लो आहे, ऍक्च्युअल आपण तो काउंट करणार आहोत, कारण मोमेंटम हायली वोलटाईल आहे. तुम्ही म्हणाल सर 300 पॉईंट निफ्टीसाठी एका दिवसामध्ये जास्त होतील, ऑब्विस आहे जास्त होतील, बट आजचा दिवस जर तुम्ही बघाल तर निफ्टी हॅज गॉन फ्रॉम 24,350 चा लो घेऊन ऑलमोस्ट आजच्या दिवसाचा हाय होता 24,600, म्हणजे ऑलरेडी 250 पॉईंटची मूव तर आजही निफ्टीने दिलीच आहे. सो साहजिक आहे, आपण असं काय एक्सपेक्ट करू शकत नाही की उद्याही असं होऊ शकतं. सो आपण बॉटमला सपोर्टसाठी 24,333 ही लेवल निफ्टीमध्ये मार्क करणार आहोत. ठीक आहे, सो हा जो गॅप असणार आहे, हा निफ्टीसाठी असणार आहे 24,666 फॉर द रेजिस्टन्स अपर लेवल आणि 24,333 फॉर द सपोर्ट साईड. ठीक आहे, सो आता आपण बँक निफ्टीचा चार्ट बघूया फ्रेंड्स. ऑलराईट, बँक निफ्टीमध्ये वेट, थोडस तुम्हाला मोठं करून दाखवतो, तुम्हाला समजायला इझी होईल. ऑलराईट, सो नेहमीप्रमाणे ही जी फ्लॅग आहे, आपला येल्लो फ्लॅग, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती बँक निफ्टीमध्ये. आणि मी ऑलमोस्ट 9:30च्या आसपास, आय गेस 55,100चा सीई म्हणजे कॉल मी बाय करण्याचं रेकमेंड केलं होतं. म्हणजे तो माझा पर्सनल ट्रेड होता, जो मी तुमच्याशी जस्ट फॉर एज्युकेशनल अँड नॉलेज पर्पज मी तुमच्याशी शेअर करत असतो. तो मी शेअर करत केला होता. आणि 655 अँड अबो बाय 55,100 चा कॉल, बाय अबो 655 असं मी सांगितलं होतं. आणि त्याचा फर्स्ट टार्गेट होता ऑब्व्हियसली 50 पॉईंटचा 705, आणि सेकंड टार्गेट होता 755 100 पॉईंटचा. आणि दोन्ही टार्गेट्स ऑलमोस्ट 10:30च्या कॅन्डलला, ह्या कॅन्डलला जर तुम्ही बघाल, मी तुम्हाला इथे सर्कल करून दाखवतो, वेट अ सेकंड. ठीक आहे, ही जी कॅन्डल आहे, एक दोजी कॅन्डल आपल्याला दिसते. ठीक आहे, ह्या कॅन्डलला आपलं दोन्ही टार्गेट अचीव्ह झालं होतं विदिन अन हार. ऑलमोस्ट आपला अनालिसिस संपला, आपला ट्रेड संपला, वी वर आउट ऑफ द मार्केट. सो फ्रेंड्स, मार्केट खूप इझी आहे, त्याला कन्फ्यूज म्हणजे स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका. मार्केट खूप जटिल आहे असं समजून, बिलकुल जटिल नाहीये. तुम्ही सोपं समजलं तर मार्केट सोपं आहे, सोप्याने समजून घ्या. छोटे छोटे ट्रेड्स करत जा, नॉलेज घेत राहा, स्किल डेव्हलप करा. खूप स्कोप आहे मार्केटमध्ये. आणि बँक निफ्टीमध्ये तुम्ही नंतर बघाल तर इथे थोडंसं कन्सोलिडेशन दिसत असेल तुम्हाला. ऑलमोस्ट त्यानंतर 2 तास, 10:30 नंतर ऑलमोस्ट 2 तास 12:30 पर्यंत वगैरे, आणि त्यानंतर अगेन मार्केटने एक
एक उसळी घेतली तुम्ही इथे, मी तुम्हाला ट्रेंड लाईनने दाखवतो. हे बघा फ्रेंड्स, सो मार्केट इज नाव ऑन दिस, म्हणजे ह्या ट्रेंड लाईनच्या सपोर्टवरती चालू आहे. ठीक आहे फ्रेंड्स. सो बँक निफ्टी मध्ये सुद्धा मी तुम्हाला उद्याचे लेवल्स इथे ड्रॉ करून देतो फ्रेंड्स, सो दॅट तुम्हाला समजायला इझी होईल उद्याचा दिवसही कसा आपण ट्रेड करणार आहोत. ठीक आहे. जे माझी पर्सनल ट्रेड्स आहेत जे मी तुमच्याशी शेअर करतो फ्रेंड्स, ते टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला टाइमली मिळावेत, त्याला इव्हॅल्युएट करता यावं, त्यांचं ऑब्झर्वेशन करता यावं, त्यातून काही शिकता यावं, स्टडी करता यावं, अनालिसिस करता यावं, म्हणून तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा. दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू. ठीक आहे. जर बँक निफ्टीमध्ये पण बघाल फ्रेंड्स, तर 55,555 हा एक मेजर सपोर्ट आहे, आणि तो सपोर्ट बँक निफ्टी ब्रेक करायला बँक निफ्टीला जमत नाहीये. तर बँक निफ्टीमध्ये आपण अपसाईडला घेणार आहोत 55,888. हा एक रेजिस्टन्स आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स, आता तो एक बनलेला आहे अगेन. आणि डाऊन साठी आजच्या दिवसाचा लो आपण इथे पकडणार आहोत, जो ऑलमोस्ट 55,000 असा येतो, बट आपण 54,888 अगेन इथे डाऊन साईडला घेणार आहोत. ऑलराईट. सो जो ऑलमोस्ट येथे येतो, जी फ्रायडेच्या दिवसाची लास्ट कॅन्डल होती 15 मिनिटची, 315ची, ऑलमोस्ट तिचा लो होता. ठीक आहे फ्रेंड्स. सो 54,000 येस 888. ऑलराईट. सो 54,888 ही एक लेवल झाली. सो फॉर द सपोर्ट 54,888 अँड फॉर द रेजिस्टन्स 55,888. आणि मार्केट सध्या त्याच्या बरोबर मधोमध आहे. सो मे बी इट मे गो फर्दर, म्हणजे अपसाईड और डाऊन साईड, ज्याही दिशेला जाईल, ज्याही दिशेला मोमेंटम क्रिएट होईल, ज्याही दिशेला प्राइस ऍक्शन बनत असेल, ऑब्व्हियसली आपण आपला ट्रेड तिथेच घेणार आहोत. आणि काय ट्रेड घेणार आहोत हे समजून घ्यायचं असेल तर परत एकदा सांगतो, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जाऊन टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. ठीक आहे फ्रेंड्स. तर तुमच्या नॉलेजमध्ये आणि प्रॉफिटमध्ये जर कोणत्याही प्रकारची भर पडत असेल तर प्लीज 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 कमेंट बॉक्समध्ये जय भीम जय शिवराय लिहायला विसरू नका. आणि कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल, डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. तुमच्या डाऊट्सना, क्वेरीजला आन्सर केलं जाईल. आणि जर स्टॉक मार्केट शिकून घ्यायचं असेल, हे स्किल डेव्हलप करायचं असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फ्रेंड्स, अजून एक मी सांगतो की एक राहिलंय की झालंय असं की संडेचा चार्ट मसाला, म्हणजे ज्याला वीकली अनालिसिस व्हिडिओ आपण म्हणतो, तो बनवला नसल्यामुळे आपण वीकली ज्या लेवल्स आहेत ते देऊ शकलो नाहीये. बट त्या लेवल्स मी एक काम करतो, आज टेलिग्राम चॅनलला त्या अपडेट करतो, सो दॅट आपण त्या बेसिसवरती, कारण आता मी जर चार्ट वरती परत ते अगेन ड्रॉ केल्या ना, म्हणजे त्या लेवल जर प्लॉट केल्या, तर मग ते कन्फ्युजिंग होईल की उद्याची कोणती आहे आणि वीकली ओव्हरऑल कोणती आहे. सो मी टेलिग्राम चॅनलला त्या लेवल्स टाकतो, त्याचा साधारण रेफरन्स घेऊन आपण उद्याचा आणि म्हणजे हा पूर्ण वीकचा ट्रेड घेऊ शकतो. एनिवेज वीकमध्ये आता 3च दिवस उरलेले आहेत, कारण की हा जो वीकेंड येणार आहे तो लॉंग वीकेंड आहे. 15 ऑगस्टची सुट्टी आहे फ्रायडेला, आणि थर्सडेला वीकली एक्सपायरी असणार आहे निफ्टीची. सो आजचा दिवस संपला मंडे, सो वी आर गोइंग टू वर्क फॉर मंडे, सॉरी ट्यूजडे, वेनसडे अँड थर्सडे. सो ओनली 3 days रिमेनिंग इन दिस वीक. सो अशा पद्धतीने आपण डेली बेसिसला प्रॉफिट करत आहोत. आपलं पॉवर ऑफ अनालिसिस काय आहे, स्टॉक मार्केटची इम्पॉर्टन्स काय, किंमत काय, हे समजून घ्या फ्रेंड्स. आणि फायनान्शियल लिटरसी समजून घ्या. फ्युचरमध्ये हेच कामी येणार आहे. स्टॉक मार्केटच फ्युचर आहे, काळाची गरज आहे. मी नेहमी सांगतोय, वारंवार सांगतोय, हे जे इन्स्ट्रुमेंट असं आहे की जे तुम्हाला नेहमी हेल्पफुल असेल तुमच्या कोणत्याही आर्थिक अडचणीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी. फक्त गरज आहे योग्य ते नॉलेज घेण्याची आणि स्किल डेव्हलप करण्याची, नथिंग एल्स. स्किल डेव्हलप करा, ऑब्झर्व करा, एज्युकेट व्हा. जे बाबासाहेबांनी नेहमी सांगत आलेले आहेत आपल्याला, आपण हे जे म्हणजे हे जे ध्येय हाती घेतलंय की समस्त म्हणजे बहुजन समाजाला, SC ST NT OBC या सगळ्यांना स्टॉक मार्केट बद्दल मोटिवेट करायचं, अवेअरनेस करायचं, त्यांच्यामध्ये क्रिएट करायचं अवेअरनेस आणि एज्युकेट करायचं. ठीक आहे. कारण की कुठे ना कुठे जी बाबासाहेबांनी जो संदेश दिला होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, जर आपलं फायनान्शियल कंडिशन वीक असेल तर समाजासाठी आपण संघर्ष करू शकत नाही मित्रांनो. हा एक बेसिक फंड आहे, बेसिक रूल आहे. ठीक आहे. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.